नमस्कार. शेअर बाजार म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो किमतींचा गोंधळ, कधी वर कधी खाली. पण या गोंधळातही एक छुपी शिस्त असते, एक पॅटर्न असतो. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की एखादा शेअर एका ठराविक किमतीलाच का थांबतो किंवा तिथूनच का परत फिरतो? चला आज आपण यामागचं रहस्य उलगडूया. बरं, बाजारातल्या ह्या किमती खरंच रँडम असतात का? म्हणजे वाटेल तशा बदलतात? अनेकांना असंच वाटतं की शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. पण थांबा, खरंच तसं आहे का? की या वर खाली होणाऱ्या किमतींच्या मागे काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी सायकोलॉजी आहे? हे बघा, टेरी बेडफोर्ड काय म्हणतात? फायनान्सचे प्रोफेसर आपल्याला सांगतात की बाजारातल्या किमतींची हालचाल ही रँडम असते. पण हे साफ खोटं आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या खेळानुसार किमती एका ठराविक पॅटर्नमध्येच फिरतात. म्हणजे हे स्पष्ट आहे, किमतींची हालचाल योगायोगाने होत नाही, तर त्यामागे डिमांड आणि सप्लायचा म्हणजे मानवी भावनांचा खेळ असतो. तर मग याच खेळाचा भाग असलेल्या त्या अदृश्य भिंतींबद्दल आपण जाणून घेऊया. हो, अदृश्य भिंती, ज्या बाजाराच्या हालचालींना एक दिशा देतात, एक चौकट देतात. या भिंती म्हणजेच सपोर्ट आणि रेझिस्टन्स. आता हे समजून घ्यायला एकदम सोपं आहे. विचार करा, तुम्ही एका खोलीत आहात. सपोर्ट म्हणजे काय? तर खोलीचा तळमजला, जो तुम्हाला खाली पडू देत नाही. आणि रेझिस्टन्स म्हणजे तर खोलीचं छत, जे तुम्हाला वर जाऊ देत नाही. सोपं आहे ना? चला आधी सपोर्टबद्दल बोलूया. सपोर्ट म्हणजे सोप्या भाषेत एक डिस्काउंट झोन. म्हणजे अशी किंमत जिथे पोचल्यावर खरेदीदारांना वाटतं, अरे वा, हा शेअर तर स्वस्तात मिळतोय, आणि मग सगळे खरेदी करायला तुटून पडतात. ह्या वाढत्या मागणीमुळे काय होतं? बरोबर, किमतीची घसरण थांबते. आणि रेझिस्टन्स म्हणजे याच्या अगदी उलट. तो असतो प्रीमियम झोन. म्हणजे अशी किंमत जिथे विक्रेत्यांना वाटतं, बस, किंमत खूप वाढली आहे, आता प्रॉफिट बुक करण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि मग ते विकायला सुरुवात करतात. या विक्रीच्या प्रेशरमुळे किमतीची वाढ तिथेच थांबते. पण ह्या ज्या सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लाईन्स आहेत, त्या काही जादूच्या काड्या नाहीत. त्या तयार होतात माणसांच्या भावनांमधून, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या एकत्रित विचारांमधून आणि कृतींमधून. कसं? चला तेच समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, बाजारात किंमत फक्त खरेदीदार जास्त आहेत म्हणून हलत नाही. खरी किंमत हलते ती ॲग्रेशनमुळे, आक्रमकतेमुळे. जेव्हा मोठे प्लेयर्स म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स बाजारात उतरतात आणि प्रचंड मोठ्या ऑर्डर्स टाकून आक्रमकपणे खरेदी किंवा विक्री करतात, तेव्हाच बाजारात मोठी हालचाल होते. समजा तुम्ही एक आनंदी खरेदीदार आहात. तुम्ही एक शेअर 50 रुपयांना घेतला. काही दिवसांतच त्याची किंमत 55 रुपये झाली. आता तुम्हाला काय वाटेल? अरे वा, अजून खरेदी करायला पाहिजे होता. मग तुम्ही विचार करता की जर हा शेअर पुन्हा 50 रुपयांना मिळाला तर मी नक्की अजून घेईन. तुमच्यासारखेच अनेक जण विचार करतात आणि त्या 50 रुपयांच्या पातळीवर एक मोठी डिमांड तयार होते. हाच तो सपोर्ट. आता दुसरी बाजू बघूया, पश्चातापाची. समजा तुमच्याकडे 50 रुपयांचा शेअर आहे, तो 55 वर गेला, पण तुम्ही विकला नाहीत आणि अचानक तो परत 50 वर आला. तुम्हाला वाईट वाटतं, अरे रे, विकायला पाहिजे होता. मग जेव्हा तो शेअर पुन्हा 55 वर जातो तेव्हा तुम्ही काय कराल? तुम्ही विचार कराल, पिछली गलती दोबारा नाही, आणि तो विकून टाकाल. तुमच्यासारखे अनेक जण हाच विचार करतात आणि 55 रुपयांच्या पातळीवर विक्रीचा दबाव तयार होतो. हाच तो रेझिस्टन्स. आणि हे सगळं फक्त आपल्या तुमच्यासारख्या छोट्या गुंतवणूकदारांमुळे होत नाही. खरे खेळाडू तर मोठे आहेत, इन्स्टिट्यूशन्स. हे जे तुम्ही पाहताय ना, हे त्यांचे फुटप्रिंट्स आहेत. हे मोठे खरेदीदार काय करतात? ते एका ठराविक झोनमध्ये प्रचंड प्रमाणात शेअर्स जमा करतात. हाच तो त्यांचा ऑर्डर ब्लॉक. आणि साहजिकच ते या झोनचं रक्षण करण्यासाठी काहीही करतील. ते ही किंमत सहजासहजी तुटू देणार नाहीत. बरं, हे सगळं का होतंय हे तर कळलं. पण आता महत्त्वाचा प्रश्न, चार्टवर या लाईन्स ओळखायच्या कशा? चला त्याच्या काही सोप्या पद्धती पाहूया. ट्रेडर्स सपोर्ट आणि रेझिस्टन्स शोधण्यासाठी अनेक गोष्टी वापरतात, जसं की आधीचे हायज आणि लोज, म्हणजे जिथे किंमत आधी वर किंवा खाली गेली होती, किंवा अशी जागा जिथे किमतीने अनेकदा टच केलंय. काही वेळा सायकोलॉजिकल नंबर्स जसं की 100, 500, 1000 रुपये हे सुद्धा महत्त्वाचे ठरतात. याशिवाय ट्रेंड लाईन्स, व्हॉल्यूम प्रोफाईल आणि मूव्हिंग ॲव्हरेजसारखे इंडिकेटर्स पण वापरले जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा यापैकी अनेक गोष्टी एकाच पातळीकडे इशारा करतात तेव्हा तो सपोर्ट किंवा रेझिस्टन्स खूपच स्ट्रॉंग असतो. आता एक खूपच महत्त्वाचा नियम सांगतो. बाजारात याला रोल रिव्हर्सल म्हणतात. म्हणजे काय? तर जो सपोर्ट म्हणजे जो तळमजला एकदा तुटला, तोच वर जाताना रेझिस्टन्स म्हणजे छत बनतो. आणि जे छत एकदा तुटलं, तेच खाली येताना सपोर्ट म्हणजे तळमजरा बनतं. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. हे बघा, या चार्टमध्ये किती छान दिसतंय.
सुरुवातीला सुमारे 59.50 रुपयांची पातळी एक मजबूत सपोर्ट होती, म्हणजे तळमजला. किंमत तिथून खाली जात नव्हती. पण जेव्हा तो सपोर्ट तुटला तेव्हा बघा काय झालं. पुढे जेव्हा किंमत वर जाण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तोच आधीचा सपोर्ट आता रेझिस्टन्स बनला, एक नवीन छात. यालाच म्हणतात रोल रिव्हर्सल. ठीक आहे, तर आता आपण या कथेच्या सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत. जेव्हा या अदृश्य भिंती, हे सपोर्ट आणि रेझिस्टन्स अखेर तुटतात, तेव्हा काय होतं? तेव्हा मिळतात बाजारातले सगळ्यात पॉवरफुल ट्रेडिंग सिग्नल्स, ब्रेकआउट्स आणि ब्रेकडाऊन्स. ब्रेकआउट म्हणजे काय? तर जेव्हा किंमत एखाद्या मजबूत रेझिस्टन्स लेव्हलला म्हणजे छताला जोरदारपणे आणि विशेषतः जास्त व्हॉल्यूमसोबत तोडून वर जाते. याचा अर्थ सरळ आहे, आता खरेदीदारांनी विक्रेत्यांवर मात केली आहे आणि एक नवीन तेजी सुरू होऊ शकते. म्हणूनच ट्रेडर्स या संधीची वाट बघत असतात. हा चार्ट बघा, एक परफेक्ट उदाहरण आहे. किंमत काही काळ रेझिस्टन्सच्या खाली अडकली होती आणि मग बूम, प्रचंड व्हॉल्यूमसोबत तिने तो रेझिस्टन्स तोडला आणि त्यानंतर एक जबरदस्त रॅली सुरू झाली. हा जो खाली वाढलेला व्हॉल्यूम आहे ना, तोच या ब्रेकआउटची खरी ताकद दाखवतो. याचा अर्थ मोठे प्लेयर्स आता या गेममध्ये उतरले आहेत. ओके, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण फक्त माहिती असून उपयोग नाही. या ज्ञानाचा वापर ट्रेडिंगमध्ये हुशारीने कसा करायचा आणि यातले धोके कसे टाळायचे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथंच सर्वात मोठा धोका आहे, फेकआउट किंवा खोटा ब्रेकआउट. म्हणजे काय? तर किंमत रेझिस्टन्सच्या वर जाते, आपल्याला वाटतं की ब्रेकआउट झाला आणि काही क्षणातच ती परत खाली येते. जे ट्रेडर्स फोमोमुळे म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, संधी सुटण्याच्या भीतीने घाई ट्रेड घेतात, ते यात बरोबर फसतात. म्हणूनच म्हणतात, ब्रेकआउट्स आणि फेकआउट्स या टेक्निकल गोष्टी नाहीत, तर ती एक सायकोलॉजिकल लढाई आहे. ही लढाई फक्त चार्टवरच्या लाईन्सची नाही, तर खरेदीदारांची आशा आणि विक्रेत्यांची भीती यांच्यातली आहे. मग या सापळ्यातून वाचायचं कसं? हुशार ट्रेडर्स 3 गोष्टी करतात. 1, ते व्हॉल्यूमने ब्रेकआउट कन्फर्म करतात, म्हणजे ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम नेहमीच्या 1.5-2 पटीने वाढला पाहिजे. 2, ते घाई करत नाहीत. ते ब्रेकआउटनंतर किमतीला पुन्हा त्या लेव्हलवर येऊन तिथून परत वर जाण्याची वाट पाहतात, ज्याला रिटेस्ट म्हणतात. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, ते ट्रेड घेण्याआधीच आपला स्टॉप लॉस ठरवतात, म्हणजे रिस्क मॅनेज करतात. तर मग शेवटी प्रश्न उरतो की टेक्निकल ॲनालिसिस ही एक कला आहे की विज्ञान? खरं तर हे दोन्ही आहे. या डेटा आणि चार्ट्स आहेत म्हणून हे विज्ञान आहे, पण त्या चार्टच्या मागे दडलेलं मानवी मानसशास्त्र समजून घेण्यासाठी, त्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी जे कौशल्य लागतं, ती एक कला आहे. हे फक्त लाईन जोडण्याचा खेळ नाहीये. यावर विचार करण्यासारखा आहे, नाही का?